आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। नाशिकच्या खुटवड नगर येथील उघड्या घरातून लॅपटॉप व मोबाईल चोरी करणाऱ्या 27 वर्षीय संशयिताला अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे। त्याच्याकडून 40,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। ईश्वर वाल्मिक पाटील वय 27 राहणार अयोध्यान कॉलनी खुटवड नगर असे संशयिताचे नाव आहे। फिर्यादी राज भारत महाजन व 23 राहणार अयोध्या कॉलनी खुटवड नगर या विद्यार्थ्याचा लॅपटॉप व मोबाईल शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी 11 ते 12 या दरम्यान संशयितांनी घरातून चोरून नेला होता। या प्रकरणी अंबड पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल होता। गुन्हे शोध पथक तपास करीत असताना अंमलदार योगेश देसले, संजय सपकाळे यांना संशयित चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळताच पथकाने सापळा रचून त्यास अटक केली। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीच्या 40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी विलास पडोळकर, योगेश देसले, संजय सपकाळे, सचिन करंजे, अनिल गाडवे, तुषार मध्ये, मयूर पवार, राकेश पाटील यांनी केली। अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 463/2025 BNS 303/2 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचे तपास हा पोलीस अंमलदार देसले हे करत आहेत। गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सपकाळे यांना गोपनीय बातमी मिळाली की जो गुन्ह्यातला मुद्देमाल चोरी गेलेला आहे तो मुद्देमाल एका संशयित आरोपिताने चोरी केलेल्या बाबत माहिती मिळाली आणि सदर गस्त करत असताना सदर आरोपी हा आम्हाला मिळून आला। त्याच्याकडे चौकशी केली व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लॅपटॉप आणि एक मोबाईल असा एकूण 45,000 रुपयाचा किमती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व आरोपीचा ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहोत। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।